तर एसआयटी आता नसरापूर घटनेचा तपास करणार आहे। नसरापूर घटनेच्या तपासाकरता एसआयटीची निर्मिती करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर घटनेच्या तपासाकरता सरकारकडून हालचालींनी वेग घेतलाय। एसआयटीमध्ये असलेल्या एकूण 6 जणांमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे। पुणे ग्रामीणच्या पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एसआयटीमध्ये समावेश आहे। त्या सगळ्या संदर्भात आता सरकारने कारवाईची पावलं वेगाने टाकलेली बघायला मिळतात। नसरापूर हत्याचार आणि हत्या प्रकरण समोर आलेलं त्याच्यानंतर या घटनेचा तपास आता एसआयटीकडे सोपवण्यात आले। एकूण 6 अधिकारी असतील, त्याच्यातले 2 महिला अधिकारी असतील अशी सध्याची माहिती आहे। मिकी घई आपल्याला ताजे अपडेट देतील। मिकी, अश्विन, जर आपण बघितलं तर सरकारकडून देखील या संपूर्ण घटनेची गांभीर्याने दखल घेतली जाते। खास एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी, ज्यामध्ये 6 अधिकारी असणार आहेत आणि 2 महिला अधिकारी देखील यामध्ये असणार आहेत। ग्रामीण पुणे पोलीस ग्रामीण दलातील वरिष्ठ अधिकारी देखील या एसआयटीच्या टीम मध्ये असणार आहेत। या संपूर्ण घटनेची चौकशी आता एसआयटी कडून केली जाणार आहे आणि एसआयटीचा रिपोर्ट मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्र्यांकडे सादर केलं जाणार आहे। एवढं गांभीर्याने ही संपूर्ण घटना या ठिकाणी घेतली जाते। ज्या पद्धतीने ही घटना घडलेली होती, समाजात तीव्र प्रतिसाद याचे उमटलेले आहेत, आंदोलनं केली जात आहेत, समाजाकडून तीव्र नाराजगी देखील व्यक्त केली जाते आणि आता सरकारकडून देखील काही गंभीर पावलं या ठिकाणी उचलली जात आहेत आणि त्याच्यासाठीच खास एसआयटी या ठिकाणी या संपूर्ण घटनेवर स्थापन करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण एसआयटी कडून जी चौकशी केली जाणार आहे त्याचा अहवाल थेट सरकार मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे आणि खास वकील देखील यासाठी नेमले जाऊ शकतात। फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा संपूर्ण खटला चालेल। लवकरात लवकर या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी हाच उद्देश या ठिकाणी आहे आणि त्यासाठीच खास एसआयटी देखील स्थापन करण्यात आली आहे। अश्विन, धन्यवाद मिकी या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।